विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खास करून मी जे रुजू असणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बनवतोय। 10 वर्ष मी शिक्षकाची नोकरी केली, त्याच्यामुळे मला शिक्षकाचं आयुष्य काय आहे ते चांगलं माहिती आहे। 2009-10 ला सुद्धा आम्हीच होतो, मध्यंतरी जी टीटी झाली त्याला पण आम्हीच होतो आणि आता पण आम्हीच आहेत। एक तुम्हाला खात्री देतो, तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र याच्यात जर 25-25 जर मार्क्स मिळाले ना, तर तुमचे होतात 75 मार्क्स आणि तेवढी कॅपॅसिटी आमची तुम्हाला 75 मार्क्स मिळवून देण्याची। नंतर उरलेल्या सगळ्या सिलेबसमध्ये तुम्ही मग 10-12 मार्क घेऊ शकत नाहीत का? तर आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा। आमची टीम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अनुभवी टीम आहे आणि टीटी म्हणजे मिनी एमपीएससी असते। पण रुजू असणाऱ्या शिक्षकांनी आमच्याकडेच ॲडमिशन का घ्यायचं आहे? कारण आमच्याकडे सगळेच डीएड बीएड वाले येतं आणि आमच्याकडे सगळे अनुभवी लोक येतं। तर या ठिकाणी मी तुम्हाला जे शिक्षक लोक येतात त्या शिक्षक लोकांबद्दल सांगतोय की कोण कोण येतं। सगळे दिग्गज आहेत। मी स्वतः आहे, सुराशे सर आहेत बालमानसशास्त्र, त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे, ते डीएड कॉलेजचे लेक्चरर पण होते, आता स्वतः सहशिक्षक पण येतं। अंतरकर सर, कदम सर राज्यघटना सुपर शिकवतात, शरद जाधव सर, त्यानंतर अनिल कोलते सर, त्यांचं विज्ञान कॉम्प्युटर सायन्स एकदम प्रसिद्ध पुस्तक आहे, पुंगळे सर, सुमित काकडे आणि अंबरे सर। आता तुम्हाला करंट हे एकदम 1-2 मार्काला आहे, त्याच्यामुळे करंटचे तुम्हाला फक्त त्या रिलेटेड लेक्चर तुमचे होतील सगळे पूर्णपणे। आणि ही सगळी टीम आहे आमची। तर या 1 नंबरची बॅच आणि 2 नंबरची बॅच म्हणजे 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी आम्ही 2 बॅचेस हे केलेत। आता वेळापत्रकाबद्दल आणि बाकीची सगळी माहिती सुराशे सर तुम्हाला सांगतील। धन्यवाद सर। शिक्षक बंधू भगिनींनो, द विनर स्टडी सेंटरमध्ये क्लास का लावायचा त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जर पेपर 1 तुमचा असेल तर आपल्याकडं ह्या सर्व विषयापैकी सर्वात अवघड इंग्रजीनंतर तुम्हाला वाटणारा तो विषय तो म्हणजे गणिताचा। आणि शरद जाधव सर खूप छान पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणात जे ॲक्च्युअल परीक्षेला विचारलं जातं तेच तुम्हाला ते आवर्जून शिकवणार। आणि मी तुम्हाला हमखास देतो गॅरंटी की जसं आमच्या विषयात तुम्हाला 25 मार्क पडू शकतात, तसं कमी कालावधीमध्ये ॲक्युरेट ते म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, असं सरांचं काय आहे मार्गदर्शन आहे। आणि अस्सल डीएड बीएड झालेला जो व्यक्ती आहे त्यालाच नेमकं टीईटीत काय येतं हे समजत असतं। त्यामुळे नक्कीच गणिताचा ताकदवान माणूस आहे, ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी छान पद्धतीने गणितही शिकवतील। दुसरी एक गोष्ट की सेल्फ स्टडीसाठी एक चांगलं संदर्भ ग्रंथ असावं लागतं। तर आम्ही सर्व लेखक आहोत, गेले 12-13 वर्षापासून मराठी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, गणित आणि बालमानसशास्त्र हे पुस्तकं बांधवणं आम्ही तुम्हाला घरपोच याच फीमध्ये देतोय। म्हणजे महाराष्ट्रातली अशी कुठली अकॅडमी नाही आहे की ते खरंच गेल्या 10-15 वर्षापासून लेखक आहे, त्यांचे मार्केटला पुस्तकं आहे, 10 वर्षापासून टिकून आहे पुस्तकं। तर हे सर्व लेखक तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार तर आहेत, यांची पुस्तकं तुम्हाला घरपोच याच फीमध्ये म्हणजे 2000 रुपयामध्येच। तुम्हाला मी खरं सांगतो, माझं पुस्तक आज 400 रुपयाचं आहे, शिंदे सरचे 400-400 रुपयाचे। ह्या पुस्तकांची किंमत ही तुमच्या 2000पेक्षा कितीतरी मोठी आहे, पण बाळासाहेब शिंदे सरांचं हृदय खूप मोठं आहे, सगळ्या स्टाफचं हृदयाचं खूप मोठं आहे। कारण सेल्फ स्टडी करण्यासाठी चांगला संदर्भ ग्रंथ लागतो आणि ते आम्ही तुम्हाला मुफ्त देतो या ठिकाणी। त्यामुळे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, बांधवांनो एकदम परफेक्ट या ठिकाणी आमची काय आहे टीम या ठिकाणी दिलेली आहे। आणि बघा तुम्ही बांधवांनो, दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लेक्चर हे ॲपमध्ये सुरू असतात आणि जे काही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी गायडन्स असतं ते यूट्यूबवर सतत सुरू असतं। त्यामुळे इतरत्र न जाता ज्यांनी गेले 15 वर्षापासून रिझल्ट दिला या महाराष्ट्राला, राज्यसेवा असेल, PSI ST असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, शिक्षक भरती असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये एकच डंका वाजतो ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं द विनर स्टडी सेंटर। त्यामुळे नक्कीच तुम्हाला एखाद्याच तुम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी किंवा आझाद मैदानावर भाषण करताना पाहिलं असेल की तुमच्या प्रत्येक शिक्षकाच्या दुःखाच्या वेळेस विजय सुराशे रस्त्यावर उतरतो। यावेळेस मी तुम्हाला ठामपणे सांगतो, इतरत्र न जाता बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या टीमवर विश्वास ठेवा, 100+ मार्क सहज तुम्हाला या ठिकाणी पडतील। दुसरी एक आनंदाची गोष्ट, तुम्ही आता इंग्रजी जर खूपच एखाद्याला अवघड जात असेल तर त्यांनी हिंदी माध्यम निवडून हिंदी विषयातून सुद्धा तुम्ही बांधवांनो पेपर हा मराठीतच असतो पूर्ण, फक्त हिंदी 30 मार्काचं सोडलं तर 120 मार्क हिंदीचे असतात। त्यामुळे हिंदी देऊनही तुम्ही काय करू शकता, सहज सोपं या ठिकाणी TET पास होऊ शकता, एवढं तुम्हाला मी हमी देतो। आणि थांबतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।